नाही राहिले ना, 7-8 महिने बाकी असतील सभेला. त्या ठिकाणी तुमच्या शब्दावर पाटलांना फॉर्म मागे घ्यायला लावला. त्याच्यानंतर नामदार विजय आवटे साहेबांचं काम करायला लावलं. आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं. काम केल्याच्या नंतर त्यांना एक 8-9 महिन्यामध्ये की बांधकाम समितीचे चेअरमन पदाची शिवसेनेला संधी मिळाली. आमचे काही लोक त्यांच्याकडे पण जात होते विकास कामं मागण्यासाठी. तर त्यांनी आतापर्यंत आम्हाला असं पाहायचं की चष्मा खाली करायचा वर करायचा सुजित पाटलाच आहे म्हणजे तुम्ही कट्टर सुजित पाटलाचे. पण आमच्या त्यांना बाळासाहेब रेपाळे सक्सेस ठरले. त्यांनी त्याला 70-80 लाख रुपये गावासाठी आणले. तसंच बाळासाहेब तुम्ही तसे अग्रेसर आहे. पंकज भाऊ आमचे थोडेसे हाल झालेले. आमच्या गटात काय झालेलं आहे, नवरा बायकोला 2000 मतदान आहे मागच्या जिल्हा परिषदला. त्याचं नेतृत्व आमच्याकडे दिलेलं कानोर. म्हणजे ही का आम्ही बोलू नये भाऊ, आमची खतखत का बोलू नये भाऊ कार्यकर्त्यांची. सुजित पाटलांवर अन्याय, सुजित पाटलांवर प्रत्येक गोष्टीच्या कार्यकर्त्यावर अन्याय. विलास शंकरचा एक विषय लोणी मावळ्याचा प्रत्येक बरेचसे कार्यकर्त्यांच्या वतीने मी बोलायला मला उठावले यांनी. परंतु दादा आम्ही तुमचं गेल्या टायमाला का व्हायला थोडं काम केलं होतं हे पण तुम्हाला जाहीर सभेत सांगत होतो. पण आम्हाला त्याच्यानंतर जो त्रास झालाय हे मार्केट कमिटीचं इलेक्शन लागलं. आमच्या अरुणराव ठांगे असतील, अमोल साळवे असतील, पंकज कारकिले पण असतील, त्याच्यात असे बरेचसे कार्यकर्त्यांचे त्याच्यात आपल्या चुकीमुळे पराभव झालेले. फक्त आपलं नियोजन या गटाचं तो बघल, त्या गटाचं तो बघल, त्या गटाचं हे बघल. आता सुजित पाटील टाकळी गटाचं बघा, तुम्ही त्याच गटाचं बघा. आमचं काय काम आहे भाऊ, हा प्रश्न आमच्या पुढे पण आहे. सुजित पाटलाचे माणसं तालुकाभर आहे, प्रत्येक गावात आहे, कोणती ना कोणती सत्ता त्यांच्या बरोबर आहे. दादा तुमच्या माझ्यावर सुजय दादा उपकार आहे. मला तुम्ही खरेदी विक्री संघाला मला उभं केलं, मला तिकीट दिलं. परंतु मी काय फॉर्म भरायला काय नाही सोयीचे नाही. आपले माजी तालुका अध्यक्ष सुनील थोरात यांनी मला माझं डिपॉझिट सुद्धा त्यांनीच भरलं आणि म्हणले की उभा राहा, पॅनल पांगळा होतोय. एक लक्षात घ्या मी आज काय बोलतोय पाटील आणि माझ्या कार्यकर्ते सुजित पाटलाचे सगळे की ज्या टायमाला सुजित पाटलाची गरज आहे त्या टायमाला पॅनल पांगळा होत होता. त्या टायमाला प्रमोद कावरे इथं बसलाय, संग्राम बसलाय, कोणी फॉर्म भरायला तयार नव्हतं. राहुल पाटील पण इथे 85ला. सुजित पाटील आणि शिवाजी शिर्के सर आले आणि त्यांच्यामुळे आमचे विड्रॉल फाडून टाकले. आम्हाला नाव वेळा जास्त उमेदवारी करावी लागली. उमेदवारी केली तर हे सतीश पिंपरकर सुजित पाटलाचं पिल्लू याला पाडून टाकले असा रेकॉर्डिंग कॉल माझ्याकडे पण आहे. पण हे जी सत्यता आहे ही दादा बोलली पाहिजे. आम्ही तुमचेच आहे आणि तुम्ही परमनंट खासदार आहे हे होणार आहे. पण आमच्या मनातल्या खतखती ह्या बोलावं लागतील. तुमच्या मागे जेवढे आहेत ना भाजपवाले, मी बोलतो भाजपवाल्यांना, आमच्यावर अन्याय केला तुम्ही. आम्ही सुजित पाटलांनी सिद्धटेकला जाऊन प्रवेश केला होता. तुम्ही म्हणता ना की हे सुजित पाटील पुढे, आमच्याकडे आज दांड आहे, झेंडा कोणता घ्यायचा ते वेळेला ठरवू आम्ही. पण याच्यात संदीप बोराळ पाटलाची पुण्य आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आज फक्त यांच्यामध्ये सगळ्यात मतदान असेल ना, फक्त सचिन पाटलाकडे हे डोक्यात ठेवा आणि सुजित पाटील पण बाकीच्यांनी जे जे बोलतात ना जास्त त्यांच्याकडे मतदान किती हे त्यांना वेळ आल्यावर दिसणार आहे. दादा मी 2 शब्द अजून बोलतो. माझे काही परिसरातली विकास कामं तुम्ही माझ्या यात्रेच्या निमित्तानं मंदिरात आले होते. माझ्या देवाचा शब्द पूर्ण नाही झाला, परंतु माझ्या गावात त्या डिपॉझिट वाल्याला आहे ना, त्याला डिपॉझिट आम्हीच वाचवलं होतं, त्याला निवडून आम्ही चांगला होता वाडेगाव. हा त्यांनी सांगून कान भरून भरा. परंतु ह्या ज्या गोष्टी दादा घडलेल्या आहेत त्या तुम्ही थोड्या बारकाईने लक्ष घाला. आम्ही ना दादा दैठण्याच्या बोर्डावर पाटलांनी नाव नाही टाकलं म्हणून काय आलं.
अहो तुम्ही लय मोठे आहेत दादा. अहो तुम्ही माफ केलं पाहिजे, आम्ही तुमचेच आहेत आणि जीवानीशी तुमचं काम करणार. पण कोणीतरी काहीतरी सांगायचं आणि मग थोडा आम्हाला दुरावा झाला, आमचं पण नुकसान झालं. आम्हालाही काही कामं मिळाली नाही, तुम्ही तालुकाभर पाटलाला काही ताकद दिली नाही. तसेच या जास्त काय आता बोलत नाही, बोलण्यासारखे लई राहला. पण सुजित पाटलांना मी माझ्या चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं, विकास सेवा सोसायटीच्या वतीनं, खरेदी विक्री संघाच्या वतीनं व उपस्थितांच्या वतीनं व आपल्या नगर दक्षिणचे लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीनं मी पाटलांना शुभेच्छा देतो. आणि पाटील इथून पुढे जरा मला थोडं जरा बघा काय तुम्हाला करता येईल तसं. आम्ही यंदाच्याला काम करणार आहे तुमचं, पण 2024 ला आम्ही काय थांबणार नाही बरं का. हा, या टायमाला थांबत फिरत नसतो आम्ही. सुजित पाटील थांबणार नाही. 2024 ला झेंडा कोणताही असतो, आम्हाला तुम्हाला मदत करावं लागेल दादा. आणि आम्ही पण कपडे काढूनच पडतो तुमच्यासाठी, काळजी करू नका तुम्ही. ते डोक्यातला गैरसमज काढून टाका. आम्ही बोर्ड कोणाची लावले तरी आम्ही तुमच्याची. ते लागा ते थोड्या गाव पातळीवर थोडा घोटाळे राहते, करावं लागा. ते थोडं लई गैरसमज करून घेऊ नका. आणि प्रादेशिक नेत्यांचं थोडंसं लक्ष द्या. आंतरराष्ट्रीय आमचं बघा दादा. धन्यवाद सतीश.